मित्रांनो, फोनपेच्या माध्यमातून 5,000 रुपयापासून 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळतं. हे तुम्हाला माहिती आहे का? याचविषयी फोनपेच्या ॲपवरून अर्जंटमध्ये लोन कसं मिळवायचं त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही कधीतरी फोनपेचा ॲप वापरला असेलच. डेली युजेसमध्ये आपण UPIद्वारे ट्रान्झॅक्शन करून पैसे पाठवत असतो. त्याच आता फोनपेच्या ॲपवरून आपल्याला लोन पण भेटणार आहे. बघा मित्रांनो, अर्जंटमध्ये तुम्हाला जर लोनची आवश्यकता असेल तर तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून लोन हे भेटणार आहे. परंतु बघा, इथं गल्लत करू नका. या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्हाला लोन भेटत नाही. या ठिकाणी फोनपे वेगळ्या कंपन्या रिकमेंड करतं आणि त्याच कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला लोन हे घ्यावं लागतं. या ठिकाणी आता लेटेस्टमध्ये 3 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. या 3 कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन हे घेता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं पेपर वर्क करायचीच गरज नाही. डायरेक्ट ऑनलाईन स्वरूपात हे लोन तुम्हाला भेटणार आहे. त्याविषयी लेटेस्ट स्वरूपाची काही माहिती आहे ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच प्रमाणात आता यूट्यूबवर खूप काही चुकीची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. हिंदीमधले जे काही यूट्यूबर आहेत ते मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती या ठिकाणी देत आहेत. यासाठीच आपल्या मराठी माणसांना मदत व्हावी म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यांना पण फोनपेच्या माध्यमातून अगदी सुरक्षित पद्धतीने लोन कसं घ्यायचं हे समजावं, यासाठीच मी मराठीमधून हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पण फोनपेच्या माध्यमातून लोन कसं घ्यायचं याची माहिती समजून येईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी फोनपेचा जो काही ॲप आहे तो या ठिकाणी ओपन करायचा आहे. ॲप ओपन झाला की बघा, त्याला अनलॉक करून घ्या. अनलॉक केलं की मग इथं खाली जरासं स्क्रोल करायचं आहे. अशा प्रकारचा तुमच्यासमोर इंटरफेस येईल. या ठिकाणी बघा, लोन्सचं सेक्शन दिसत आहे. डायरेक्ट इथं लोन्सचं सेक्शन आहे. सोबतच तुम्ही जी काही चुकीची गोष्ट करतात लोन घेण्यासाठी ती बघा, बरेचसे जे काही हिंदी यूट्यूबर आहेत ते फोनपेच्या माध्यमातून लोन कसं घ्यायचं याची माहिती या ठिकाणी लोन रिपेमेंटमध्ये जाऊन सांगत आहेत. बघा मित्रांनो, लोन रिपेमेंटचं हे जे ऑप्शन आहे त्यामध्ये जे तुम्ही अगोदर लोन घेतलेलं आहे ते लोन रिपेमेंट करण्यासाठीचा ऑप्शन आहे. जर तुम्ही समजा बजाज फिनसर्वच्या माध्यमातून लोन जर घेतलं तर हे लोन इथून तुम्हाला रिपेमेंट या ठिकाणी करता येणार आहे. लोन नंबर वगैरे टाकून या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लोन हे रिपेमेंट करू शकता. पण बघा, आपल्याला अशा प्रकारे फोनपेच्या माध्यमातून लोन हे भेटत नाही. त्यामुळेच मित्रांनो, मी या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी फोनपेवरून लोन कसं अप्लाय करायचं याची खरी स्टेप जी आहे, प्रोसेस जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आता आपल्याला लोन रिपेमेंटचा जो ऑप्शन आहे त्यावरून बॅक घ्यायचं आहे. बॅकवर आलात की इथं बघा, पुन्हा एकदा बॅक घ्यायचं आहे. नंतर बघा, मी अगोदर जे तुम्हाला सांगत होतो लोन्सचं जे ऑप्शन आहे यावरूनच तुम्हाला लोन हे घेता येणार आहे. रिचार्ज बिल्सच्या खाली या ठिकाणी लोन्स दिलेलं आहे, यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारे लोन्सचं सेक्शन इथं ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वगैरे सांगितलं आहे गॅरंटेड गोल्ड लोन्स अप टू 50 लाख रुपीज. म्हणजे या ठिकाणी गोल्ड लोनचं पण ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. सोबतच आता आपल्याला पर्सनल लोन इथं घ्यायचं आहे ते पण इथं ऑप्शन आहे. पर्सनल लोन अप टू 7.5 लाख रुपीज आणि त्याच्या बाजूलाच गोल्ड लोनचं ऑप्शन आहे अप टू 50 लाख, म्हणजे 50 लाखापर्यंत तुम्हाला गोल्ड लोन घेता येणार आहे. सोबतच तुम्ही जर म्युच्युअल फंड जर घेतले असतील तर त्या म्युच्युअल फंडवर देखील तुम्हाला लोन हे घेता येणार आहे. आता इथं आपलं मेन टॉपिक आहे पर्सनल लोन फोनपेवरून कसं घ्यायचं. तर बघा, त्यासाठीच आपल्याला पर्सनल लोन हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावं लागेल. परंतु बघा, त्या अगोदर आपल्याला आपला जे काही क्रेडिट स्कोर आहे तो चेक करणं आवश्यक आहे. या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून इथं तुमचा क्रेडिट स्कोर हा शो करतो. माझा क्रेडिट स्कोर अजून जनरेट झालेला नाहीये, त्यामुळे या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा क्रेडिट स्कोर या ठिकाणी दाखवत नाहीये. परंतु बघा, तुम्ही जर चेक केलं तर तुमचा या ठिकाणी क्रेडिट स्कोर या ठिकाणी दिसून येईल. जर क्रेडिट स्कोर 750 किंवा 780 याच्यापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून अगदी इझिली स्वरूपात पर्सनल लोन हे भेटून जातं. आता आपण फोनपेच्या माध्यमातून पर्सनल लोन कसं घ्यायचं याची माहिती जाणून घेऊया. तर बघा, त्यासाठी पर्सनल अप टू 7.5 लाख या सेक्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारचं एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल. इथं बघा, तुम्ही बघू शकता पर्सनल लोन्स असं दिलेलं आहे आणि सोबतच 3 वेगवेगळे ऑप्शन यामध्ये आहेत. यामध्ये सुरुवातीला इन्स्टा मनी हा ऑप्शन आहे, त्यानंतर क्रेडिट बी आहे, नंतर मनी व्यू आहे. या 3 कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन या ठिकाणी घेता येणार आहे. या ठिकाणी बघा, इन्स्टा मनीच्या माध्यमातून तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आत 5,000 रुपयापर्यंत लोन या ठिकाणी भेटणार आहे. यात लोनची स्टार्टिंग ही 5,000 रुपयापासून आहे. हे पेज ओपन झालेलं आहे. सोबतच इथं सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. फास्टेस्ट कॅश डिस्बर्सल, 100% डिजिटल प्रोसेस आणि फ्लेक्झिबल टेन्युअर असे काही याचे फीचर्स आहेत. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथं स्टार्ट लोन ॲप्लिकेशन यावर क्लिक करून याचं जे काही ॲप्लिकेशन लोन्स आहे ते आपल्याला भरायचं आहे.
इथूनच तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून सोबतच डिजिलॉकरद्वारे आधार व्हेरिफिकेशन करून आणि ऑटो पे लावून लगेचच तुम्हाला इन्स्टा मनीद्वारे जे काही तुमचं लोन आहे ते तुम्हाला घेता येणार आहे. इथं तुम्हाला तुमची लोन अमाऊंट ही देखील सिलेक्ट करता येणार आहे आणि सोबतच त्या लोन अमाऊंटवर किती इंटरेस्ट रेट लागणार हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असणार आहे. म्हणजे जर बघा तुमचा क्रेडिट स्कोअर हा जास्त असेल तर तुम्हाला ठिकाणी इंटरेस्ट रेट हा कमी द्यावा लागणार आहे. परंतु बघा तुमचा क्रेडिट स्कोअर हा जर कमी असेल तर तुम्हाला ठिकाणी लोनसाठी जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट हा द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर किती चांगला आहे त्यावरच हे लोनचं ॲप्लिकेशन अवलंबून आहे. सोबतच बघा इन्स्टा मनी प्रमाणेच क्रेडिट बी आणि मनी व्ह्यूच्या माध्यमातून देखील तुम्हाला या ठिकाणी फोनपेच्या अंतर्गत या ठिकाणी लोन हे भेटणार आहे. यामध्ये जर तुम्हाला इन्स्टा मनीच्या ऐवजी क्रेडिट बी ही जर कंपनी तुम्हाला निवडायची असेल तर ती देखील तुम्ही निवडू शकता. मग अशा प्रकारे वेलकम टू क्रेडिट बी असा ऑप्शन येईल आणि तुम्ही बघू शकता 10 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोनचा ऑप्शन यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही क्रेडिट बीच्या अंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत लोन हे घेऊ शकणार आहात. त्याचबरोबर इथे अजून एक ऑप्शन आहे बिझनेस लोनचा. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लोन पाहिजे असेल तर ते देखील लोन तुम्हाला इथे भेटणार आहे. या ठिकाणी बघा बिझनेस लोन 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि याचा लोन टेन्युअर पण इथे दिलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता पर्सनल लोनसाठी 60 महिन्यापर्यंत तुम्हाला लोन टेन्युअर असणार आहे आणि बिझनेस लोन जे आहे त्यासाठी 48 महिन्याचा लोन टेन्युअर आहे. म्हणजे तुम्ही या कालावधीपर्यंत हे जे काही क्रेडिट बीचं लोन आहे ते तुम्ही फेडू शकता. आता यासाठी जर तुम्हाला क्रेडिट बीच्या अंतर्गत लोनसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथं खाली जे काही लॉग इन साइन अप विथ मोबाईल आहे त्या बटनावर क्लिक करून याचा जो काही ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. यामध्ये पण सेम इन्स्टा मनी प्रमाणेच तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, आधार पॅन व्हेरिफिकेशन करायचं आहे, सोबतच तुम्हाला किती लोन पाहिजे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे, त्यानंतर ऑटो पे करायचे आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी प्रोसेस होईल आणि व्हेरिफिकेशन एकदा पूर्ण झाले की मग लगेचच तुमचे जे काही बँक अकाउंट आहे त्यामध्ये क्रेडिट बीच्या अंतर्गत जे काही लोनची अमाऊंट आहे त्या ठिकाणी क्रेडिट ही केली जाणार. या ठिकाणी क्रेडिट बीचं पण फास्ट डिस्बर्सल आहे, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी लोन हे भेटणार आहे. आता इथं आपण इन्स्टा मनी आणि क्रेडिट बी या कंपन्यांची माहिती घेतली आहे. आता आपण मनी व्ह्यूच्या माध्यमातून लोन कसं घ्यायचे याची माहिती घेऊया. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण क्लिक केलं की लगेच बघा गेट अ पर्सनल लोन इन 10 मिनिट्स, अप्लाय फॉर इन्स्टंट लोन अप टू 10 लाख रुपीज. म्हणजे बघा इथं पण तुम्हाला क्रेडिट बी प्रमाणेच 10 लाख रुपयापर्यंत लोन हे भेटणार आहे. मनी व्ह्यू ही कंपनी आहे आणि या मनी व्ह्यू कंपनीच्या माध्यमातूनच तुम्हाला या ठिकाणी लोन हे दिलं जाणार आहे. इथं पण सेम प्रोसेस आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि डायरेक्ट जे काही ॲप्लिकेशन आहे ते भरून अप्लाय करायचं आहे. मग सेम तुमचं ॲप्लिकेशन तपासलं जाईल आणि त्यानंतर लगेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हे ट्रान्सफर केले जाईल. बघा मित्रांनो फोनपेच्या माध्यमातून या 3 कंपन्या आहेत, इन्स्टा मनी, क्रेडिट बी आणि मनी व्ह्यू. या 3 कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला पर्सनल लोन या ठिकाणी घेता येणार आहे. 5,000 रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत लोन तुम्हाला ते भेटणार आहे. यात इन्स्टा मनीमध्ये 5,000 रुपयापासून लोनची स्टार्टिंग आहे, क्रेडिट बी मध्ये 6,000 रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत लोन भेटणार आहे आणि मनी व्ह्यू मध्ये डायरेक्ट तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत लोन हे घेता येणार आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून जे काही पर्सनल लोन आहे ते घेता येणार आहे. फोनपे ॲपवरून तुम्हाला पर्सनल लोन सोबतच गोल्ड लोन पण भेटतं. जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी गोल्ड लोन पण घेऊ शकता. इथे बघा गोल्ड लोन तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत भेटणार आहे. या ठिकाणी बघा फक्त 2 स्टेप्स आहेत, या 2 स्टेपच्या माध्यमातूनच तुम्हाला या ठिकाणी गोल्ड लोन या ठिकाणी भेटणार आहे. इन्स्टंटली तुमच्या बँक अकाउंटमध्ये देखील ही लोनची अमाऊंट जी आहे ती डायरेक्ट ही क्रेडिट होणार आहे. याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत लोन हे घेता येणार आहे. म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला किमान 10,000 रुपयाचं लोन या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आणि एकदम गोल्ड लोन मध्ये मॅक्झिमम लोन म्हणलं तर 50 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोनपेच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने लोन हे घेऊ शकता. महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सोबतच या व्हिडिओला हाईप पण करा, तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.